मुळात असं आहे की त्या ठिकाणी माननीय न्यायालयाकडे त्यांनी मागणी करून न्यायालय काय म्हणालं ते जनतेपुढे गेलं पाहिजे। तेव्हा न्यायालयाच्या पुढे आमच्या वकिलांनी सुद्धा न्यायालयाला सांगितलं की मुळात यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार आहे, त्या संदर्भात जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत यांना या बाबतीतला निर्णय घेणं योग्य ठरणार नाही। आणि न्यायालयानं ती बाजू उचलून धरली आणि मग न्यायालय म्हणालं की ओके, म्हणून आम्ही 27 सप्टेंबर ही पुढची तारीख देत आहोत। या विषयावर जेव्हा येईल तेव्हा त्याची चर्चा होईल। भाई त्यांनी अशा पद्धतीने जर शिंदे गट जर चिन्ह गोठवण्याची मागणी करते की घाईघाईने याचिका दाखल करते, त्यांचं नेमकं काय? मला वाटतं काल अमित शहा ज्या पद्धतीनं बोलले की त्यापूर्वी खरं तर इथले त्यांचे प्रवक्ते भरत गोगावले पण बोलले होते की कोर्टात 5 वर्ष निर्णय लागणार नाही। याचा खरं तर माननीय सर्वोच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली पाहिजे आणि त्या उपर जाऊन देशाचे गृहमंत्री इथं येऊन सांगतात की ही जी शिंदे गट शिवसेना आहे तीच शिवसेना खरी आहे, असं जेव्हा ते सांगतात तेव्हा लोक दाढीवर हात फिरून बघत असतात। आणि मला आश्चर्य वाटत राहतं की दुःख या गोष्टीचं आहे आणि कदाचित चीड पण आहे की वंदनीय शिवसेना प्रमुख 2012ला गेले निवर्तले, त्याच्यापूर्वी 2009च्याही पूर्वी आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे हे शिवसेनेचा कारभार पाहतात। ज्यांनी त्यांचं नेतृत्व फुलवलं, जरा जनाची नाही मनाची तरी असायला हवी होती की तुमच्या व्यासपीठावर तुम्ही ज्या व्यासपीठावर बसला आहात त्या व्यासपीठावरनं देशाचे गृहमंत्री अशी भाषा वापरतायत, जमीन दाखवू, जमिनीवर आणू, आणि तुम्ही दाढीवर हात फिरवताय। हे महाराष्ट्र पाहतोय। बरं, दिघे साहेब हा एक वेगळा महात्मा होता, त्यांचं महात्म्य वेगळं आहे, पण तुम्ही त्या संबंध त्या दिघेंच्या कारभारामध्ये तो एक जो चित्रपट काढलाय तो तुमची भलामण करण्यासाठी काढला होता। पण मुळामध्ये दिघे साहेब गद्दारांच्या बाबतीत त्यांची भूमिका काय होती, काय केलं होतं त्यांनी, त्या खोपकरांचं काय झालं, आणि त्याही पुढं जाऊन जेव्हा त्यांनी ठाण्यातील नगरपालिकेच्या निवडून आलेल्या नगरसेवकांचे राजीनामे घेतले, 5 वर्ष ठाणे महानगरपालिकेमध्ये विरोधी पक्ष नव्हता, इतका त्याग त्या माणसाने निष्ठेसाठी सगळ्यांकडनं करून घेतला की गद्दारी सहन नाही करायची आणि पक्षाची प्रतारणा करता आली तर तुम्हालाही तुमच्या जागा सोडाव्या लागतील हे सांगणारे आनंद दिघे कुठे? आणि तुम्हाच्याच व्यासपीठावर गद्दारांना जेव्हा समोर बोललं जातं तेव्हा हे सहन करणारे हे कुठे, हे लोकांना कळते। आणि म्हणून तुम्हाला एकच सांगतो की खरं तर उद्धवजींचे एवढे उपकार आहेत, त्यांचं नेतृत्व त्यांनी फुलवलं, त्यांनी त्यांना विरोधी पक्षनेता केलं, त्यांनी त्यांना आमदार मंत्री केलं, त्यांनी त्यांना इकडे नगरविकास मंत्री केलं, पूर्ण मुभा दिली। आणि त्यांच्यासमोर अमित शहा म्हणतात की हीच खरी शिवसेना आहे, तेव्हा त्याची सुद्धा गंभीर दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली पाहिजे की न्याय प्रक्रिया सुरू असताना देशाचे गृहमंत्री असं वक्तव्य करतात आणि इकडे त्यांचा आमदार असं म्हणतो की 5 वर्ष केस प्रलंबित राहील। आता नवीन उच्च न्यायालयाच्या बेंचने याची गंभीर दखल घेतली पाहिजे अशी मागणी मी या निमित्तानं काल मनसे प्रमुख राज ठाकरे हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले होते, काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देखील मनसे प्रमुखांच्या भेटीला गेलेले होते। कुठेतरी ही नवीन आंधी वाटते का आपल्याला? कुठेतरी आंधी बिंदी काय नाही, वावटळी असतात। ठाकरे आपल्याकडे मला सांगा आतापर्यंत किती प्रयोग झाले? रोज सरण्यासारखी रंग बदलणारे आणि इव्हेंट मॅनेजमेंट करणारी माणसं आहेत। आज काय मोदी साहेबांसारखं राज्यात कारभार नाही, उद्या काय मोदी साहेबांसारखा भ्रष्टाचार नाही, शरद पवार साहेबांसारखं नेतृत्व नाही, परवा काय शरद पवार साहेबांसारखा भ्रष्टाचार नाही। रोज रंग पडता, रोज विचार बदलता, तुम्हाला ती आंधी बिंदी वाटते का? तुम्ही पण अभ्यास जरा करत जा बरं। जनता आंधी निर्माण करू शकते, पक्ष नाही। बरं लक्षात ठेवा, जनतेला हे कळतंय की देशामध्ये संविधानावर घावा घाला जातोय, देशाच्या घटनेवर। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना निर्माण केली त्या घटनेवरच घाव घालणारं काम आता देशात होतंय। त्याची मला कल्पना नाही, मी आता बैठक झाली, बैठक कुठे आता, मी तर रोजच येतो, त्यामुळे मला आदरणीय पक्षप्रमुख
जे निर्देश देतील, जे मार्गदर्शन करशील तसं आम्ही पाहू. अनेक अरविंद माजी जी, नगरसेवक हिंदी अनेक में माजी जानना नगरसेवक आणि चाहते- नेते शिंदे गटाच्या मला वाटेवर वाटतं तशा देखील चर्चा आहेत. पुऱ्या जुन्या किताबाकडे वाजवत बसू नका. हिंदी में जानना चाहेंगे कि आज जिस आदित्य तरीके से ठाकरेंवर देखील आदित्य ठाकरेंवर देखील किरीट सोमय्यांनी टीका केलेली आहे. बालक बघा, ते जे कोण आहेत ना, तो भोंगा, त्याच्याबद्दल कधी दखल घेऊ नका असं माझी आपल्याला मागणी आहे. मग त्यांना तुम्ही कधीतरी विचार केला दाखवानारे बाबा, तू केलेल्या आरोपांचं काय झालं, हा प्रश्न माध्यम का विचारत नाही असं माझा प्रश्न आहे तुम्हाला. का त्यांनी जेवढ्या लोकांवर आरोप केले ते सगळे लोक आज भाजपात आहेत. मग ईडी गप्प का, मग इन्कम टॅक्स गप्प का, मग ते सगळ्या तुमच्या ज्या काही संस्था आहेत सगळ्या पाळलेल्या त्या संस्था गप्प का, त्या गप्प काय, त्याचं उत्तर तुम्ही त्यांनी काय विचारलं का तुम्ही आम्हाला काय विचारता. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो, विचारल्याशिवाय मला प्रश्न नाही विचारायचा. आज तो प्रश्न त्याला विचारून या, त्याचं उत्तर घ्या. नारायण राणेंचं काय झालं, ईडीच्या एकनाथ शिंदेच्या कारवाईचं काय झालं, CBIच्या कारवाईचं काय झालं, इन्कम टॅक्सने केलेल्या कारवाईचं काय झालं, या प्रश्नांची उत्तरं घ्या. त्यानंतर मला पुन्हा प्रश्न त्याच्या भोग्याबद्दल विचारा. आज सुप्रीम कोर्ट में जिस तरीके से सुनवाई हुई, सुनवाई के दौरान 27 तारीख तक मामला टल गया, इसे कैसे देखते हैं? इस दौरान बीजेपी के नेताओं के लगातार बयान आ रहे हैं, असली शिवसेना एकनाथ शिंदे के साथ। यही तो बात है ना, वही तो मैं बात कर रहा था कि वो जब कह रहे थे कि असली शिवसेना इनकी है, तो मेरा कहना है कि सर्वोच्च न्यायालय पर क्या दबाव डाल रहे हो, या सर्वोच्च न्यायालय की जो निष्पक्षता है, जुडिशियस है, उसके बारे में आपके मन में शंका है। देश के गृह मंत्री जब इस तरह की बात करते हैं और उनके यहाँ के अभी प्रवक्ता जो कोई है गोगावले करके, उन्होंने तो कहा 5 वर्ष तक इसका रिजल्ट नहीं आएगा। मैं इस माध्यम से आदरणीय सर्वोच्च न्यायालय से मांग करता हूँ कि आदरणीय सर्वोच्च न्यायालय इसी बहुत गंभीरतापूर्वक दखल ले, इसे दखल अंदाज न करे। ये आपके ऊपर उंगली उठा रहे हैं कि न्याय प्रक्रिया क्या होती है, ये कह सकते हैं। वो कहने वाले आदरणीय सर्वोच्च न्यायालय, वहाँ तो केस प्रलंबित है। जब वो कहे तो बात अलग है। तो जब वो केस प्रलंबित है और देश के गृह मंत्री इस तरह की बात करते हैं, तो न्याय प्रक्रिया पर उनका विश्वास है कि नहीं, ये भी इससे लोगों के सामने आ रहा है। कल जिस तरीके से एक मीटिंग हुई, खासकर डिनर डिप्लोमेसी, उसमें कोशिश ये हुई कि तमाम सारे नेताओं को बुला करके और शक्ति प्रदर्शन के लिए शिवाजी पार्क में या कहीं पर भी जो भी सामने शक्ति प्रदर्शन है, दशहरा रैली का, उसको लेकर के एक रूपरेखा तय की जाए। पहली बात है, हमारा दशहरा रैली है, हो सकता है उनकी होगी तो कचहरा रैली होगी। कचहरा रैली, एक दशहरा रैली, दूसरी कचहरा रैली, क्योंकि वो खुद नहीं है, दुनिया भर के लोगों को न्योता दे रहे हैं, जानते कि भीड़ नहीं हुई, अगर भीड़ नहीं होगी तो क्या करें, तो इसके लिए करना है। और उनके स्पॉन्सर और भाजपा है, ये तो सब दुनिया जानती है। कौन कहता है, ये तो बुद्धिबल जो खेला जाता है ना, चेस बोर्ड, उसके ऊपर प्यादा रहता है, वैसे ये लोग हैं, वो उनकी उंगली से उठा के इधर रखते उधर रखते, वही बात ये लोग करते रहते, कोई बड़ी बात नहीं। अभी तो जनता को ये सारा समझ में आया। मेरी जो सोच है, आज देश एक बहुत गंभीर समस्या को सामना कर रही है। उसमें पहली समस्या है देश के संविधान को ठेस पहुंच रही है, देश की एकता को ठेस पहुंच रही है, देश की अखंडता को ठेस पहुंच रही है, देश की व्यक्ति स्वातंत्र जो हमें संविधान ने दिया उसे ठेस पहुंच रही है। और दूसरी तरफ महंगाई, बेरोजगारी बहुत बढ़ रही है। वो सारी चीज़ें दूर छोड़कर हम लोग रोजाना राजनीति की बात लोगों के सामने रखकर लोगों का समय बर्बाद कर रहे हैं। अरविंद जी, एक सवाल और है कि इन दिनों राज ठाकरे से प्यार जो है वो बीजेपी और एकनाथ शिंदे का जो बढ़ रहा है, हर दिन एक नई फोटो आ रही है। भैया, एक इवेंट मैनेजमेंट के कॉन्ट्रैक्टर है अपने देश महाराष्ट्र में, वो कभी मोदी साहब के इवेंट का कॉन्ट्रैक्ट लेते हैं, कभी शरद पवार साहब के इवेंट का कॉन्ट्रैक्ट लेते हैं। अब ये कॉन्ट्रैक्ट चलता होगा, चलने तो उसमें कोई बड़ी बात नहीं। जनता इतना कॉन्ट्रैक्ट लेकर भी ना उनके प्रत्याशी पार्षद चुनकर आते, ना विधायक चुनकर आते, इससे समझ जाओ। ज्या पद्धतीने आता 1-1 तारीख पुढे चालली, या पद्धतीने असं दिसतंय की जस्टिस डिलेड जस्टिस डिनाईड। आता तुम्ही म्हणताय, मी अजूनही म्हणत नाही, बरं झालं तुम्ही म्हणताय ते, पण त्याच्या पुढे मी सांगेन आम्हाला आजही विश्वास आहे सर्वोच्च न्यायालय न्याय देईल अशी अपेक्षा।